श्रोतेहो नमस्कार. आयसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आजपासून एक नवीन मालिका सुरू करत आहोत, वेगळ्या वाटेवरची पुस्तकं. आज या मालेच्या पहिल्या भागात ऐकूया चाहूल उद्याची या पुस्तकाचा डॉक्टर वसुधा सहस्रबुद्धे यांनी घेतलेला आढावा. सुबोध जावडेकर विज्ञान कथा लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. विज्ञानामुळे बदलत चाललेल्या माणसांच्या नातेसंबंधाबद्दल त्यांना उत्सुकता असते. ते कथेमध्ये प्रत्यक्ष घडलेल्या घटनेबद्दल सांगत असताना अचानक वेगळीच शक्यता समोर येते. अशीच या संग्रहातली पहिली कथा अखेरची साक्षमध्ये भरधाव वेगाने आलेली गाडी फुटपाथवर चढते आणि झोपलेल्या माणसांना चिरडून टाकते. कोर्टात चालू असलेली केस दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. पहिल्या सगळ्या साक्षी 8 वर्षांनी उलटविल्या जातात. शेवटच्या साक्षीमुळे अरमानला नक्कीच शिक्षा झाली असती. ती बदलण्यासाठी विशिष्ट तंत्रज्ञानाचा आठवण पुसून टाकण्यासाठी उपयोग केला गेला. माणसाच्या स्मृतीमधली विशिष्ट आठवण पुसण्याचं तंत्र खरंच प्राप्त झालं तर काय होईल? देशनिष्ठा आणि कार्यनिष्ठेशी निगडीत दुसरी कथा थोडी वेगळी आहे. ऑपरेशन राहत ही कथा सैनिकांच्या समर्पणाचं ज्वलंत उदाहरण आहे. उत्तराखंडमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राहत कार्य सुरू झालं. जिथे सामान्य नागरिक एकमेकांना मदत करू शकत नाहीत, तिथे सैनिकांना बोलावलं जातं. या कथेतून सैनिकांचे अविरत कष्ट, धैर्य, कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वासाने जनतेच्या सुरक्षिततेचा विचार करणं इत्यादी गोष्टी सर्वांपर्यंत पोचविल्या आहेत. स्टीव्हनने घांगरिया जिल्ह्यात अडकलेल्या 47 यात्रेकरूंची सुटका केली. प्रचंड पाऊस, वारा, घनदाट जंगल अशा विपरीत परिस्थितीत स्वतःचे प्राण धोक्यात घालून जगण्यासाठी आसुसलेल्यांना त्याने वाचवलं. परंतु यात्रेकरू त्याच्याकडे न बघता देवाचे आभार मानीत पटापट निघून गेले. प्रशिक्षणाच्या वेळी देश आणि देशबांधवांचं हित महत्वाचं असं सांगितलं होतं. परंतु अथक संघर्ष करणारा सैनिकही माणूस आहे. जवानांच्या समर्पणाने आपण सुखरूप आहोत हे लक्षात असायला हवं. यापुढच्या वैज्ञानिक कथेत मानवाच्या शरीराबाहेर मेंदू बनविण्याच्या प्रोजेक्टची माहिती आहे. प्रोजेक्टमध्ये न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर अभिजित खांबेटे, बायोलॉजिस्ट सुनील परब आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करणारी हौसिका ही 3च माणसं आहेत. कारण हे खूप सिक्रेट कार्य आहे. हौसिका ह्युमन कम्प्युटर इंटरॅक्शनसाठी सॉफ्टवेअर तयार करते आहे. या प्रोजेक्टमध्ये कम्प्युटर सपोर्टच्या मदतीसाठी तिला बोलावलं आहे. डॉक्टर परब इन्क्युबेटरमध्ये ठेवलेले त्यांनी तयार केलेले चिमुकले मेंदू दाखवतात. हे तुकडे पूर्ण वाढलेले पण बोन्सायसारखे लहान, त्यांना ऑर्गनाइड म्हणतात. आपल्या मेंदूप्रमाणे विविध कार्य करणारे हे सर्व भाग मिळून एक मेंदू. परंतु एकमेकांना ते जोडायचे नाहीत, कारण ते सिक्रेट आहे. आता या तुकड्यांचा एकमेकांशी संपर्क करण्याचं काम हौसिकाचं होतं. डॉक्टर अभिजित आणि डॉक्टर परबांच्या कल्पनेशी हौसिकाचं AIचं ज्ञान जोडलं गेलं आणि औषधाच्या चाचण्या करण्यासाठी शरीराबाहेर मेंदू तयार करण्याची कल्पना यशस्वी झाली. अशाच प्रकारच्या भविष्यकाळातल्या तंत्रज्ञानाबद्दलच्या कम्प्युटरशी निगडीत शक्यतांची लेखकाने आपल्या कथांमधून चाहूल घ्यायचा प्रयत्न केला आहे. हा अनुभव रहस्यपूर्ण आणि थरारक आहे. उदाहरणार्थ, शत्रू राष्ट्रांचे कम्प्युटर्स हॅक करून युद्ध न करता त्या देशावर ताबा मिळवता आला तर, किंवा व्हिडिओ गेम खेळताना भान हरवलेला सुजल, किंवा हवं त्या रंगरूपाचं बाळ जन्माला घालण्याचा हट्ट करणारं जोडपं इत्यादी कथा खूप वाचनीय आहेत, विचार करायला लावणाऱ्या आहेत. वेगळ्या वाटेवरची पुस्तकं या मालेत चाहूल उद्याची या सुबोध जावडेकर यांच्या पुस्तकाचा डॉक्टर वसुधा सहस्रबुद्धे यांनी घेतलेला आढावा आत्ताच आपण ऐकला आयसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.